भारताच्या आर्थिक विकासाची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जात असून 6 ते 8% विकास दराने अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। या विकासाच्या प्रवासाला सामाजिक, डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, सर्वसमावेशक विकास आणि उत्पादन क्षेत्रावर विशेष भर या 4 प्रमुख आधारस्तंभांची बळकटी मिळाली आहे, असं ते म्हणाले। नवी दिल्लीत आयोजित उत्तर प्रदेश जपान गुंतवणूक परिषदेला संबोधित करताना ते आज बोलत होते। गुंतवणूक हा देशाच्या विकासाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि भारत दरवर्षी सुमारे 130 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करत आहे। वाढत्या आर्थिक घडामोडींमुळे देशाला सातत्यपूर्ण विकास साधणं, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं आणि विकासाचे फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं शक्य झालं आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं। आज देशातील 99% रेल्वे जाळ्याचं विद्युतीकरण झालं आहे। गेल्या दशकात रेल्वे मार्गांच्या जाळ्यात सुमारे 38,000 किलोमीटरची भर पडली असून 162 सेमी हायस्पीड गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत। भारताकडे आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रस्ते जाळं आहे। गेल्या दशकात सुमारे 65,000 किलोमीटरचे महामार्ग जोडले गेले आहेत आणि विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे, याकडे वैष्णव यांनी लक्ष वेधलं। भारताचे भांडवली बाजार आर्थिक